बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. सत्ताधारी आमदारांना बैठकीला बोलवलं आणि त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीचे जे आमदार खासदार आहेत आमचं एक विस्तृत पत्र सन्मान्य मंत्री महोदयांना देखील एक 15 दिवसापूर्वी पाठवून दिलं. कारण की जी बैठक कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीला देखील आम्हाला बोलवलं नव्हतं. बोलवणं ना बोलवणं आमच्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचायचा हा उद्देश आहे. त्या बैठकीचं काय झालं सांगण्यात येते की दिल्लीमध्ये 3 राज्यांची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीचं काय झालं. राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं जाणार आहे का अजून गेलेलं नाही याचा खुलासा अजून झालेला नाही. 16 अधिकारी दिलेत असं सांगण्यात येतंय. त्यांचं दररोजचं रिपोर्टिंग काय आहे, त्याचा परिणाम त्या ठिकाणी काय होतं याची माहिती कुठं आम्हाला संघर्ष समितीला प्रामुख्यानं त्या ठिकाणी मिळत नाही. जी बैठक गुणालेजींच्या बरोबर कोल्हापूरमध्ये झाली त्या बैठकीमध्ये संघर्ष समितीनं जे मुद्दे सांगितले त्या मुद्द्या एकदा एक बैठक आम्ही मंत्री महोदयांच्यावर घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करू असं सांगितलं. आता उल्हास पाटलांनी एक पत्र दाखवलं. तक्रार केल्यानंतर 6 तारखेला जूनच्या खात्यानं एक पत्र काढलं आणि इप्परगीच्या दरवाजे उघडण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या. म्हणजे ज्याचा उल्लेख विक्रांत पाटलांनी केला. पगार आम्ही घेत नाही, खरं काम मात्र आम्ही करायला लागले अशी परिस्थिती.